नमस्कार. मकर संक्रांत स्पेशल आपण तिळगुळ आणि तिळकुटाचे असे दोन प्रकारचे लाडू एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आणि एकाच सारणापासून आपण हे दोन प्रकारचे लाडू तयार केलेले आहेत. त्याचे साहित्य, कृती हे सगळे मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. 1 वाटी तीळ, 1 वाटी गूळ, अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे, तूप आणि थोडीशी वेलची पूड आपण घेतलेली आहे. जे भाजलेले शेंगदाणे आहे ते जाडसर अर्धवट असे मी काय केलेले आहे ते बारीक करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता आणि त्याचे साल काढून घेतलेले आहे. मंद आचेवरती मी कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण 1 वाटी तीळ टाकून ते छान असे तडतडपर्यंत होईपर्यंत भाजून घेणार आहोत. साधारणतः 5 मिनिटांमध्ये ते भाजले जातात. तीळ काढून घेतलेले आहे. 1 चमचा मी तूप घातलेला आहे आणि 1 वाटी आपण जो गूळ घेतलाय तो त्या तुपामध्ये मी टाकून घेतलेला आहे. तो मिक्स करायचा आहे आणि 2 चमचे मी काय केलेलं आहे पाणी अंदाजे टाकलेला आहे. तेही छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपला गूळ आता पातळ झालेला आहे. त्याला असे बबल्स यायला लागलेले आहेत. असा आपला गूळ तयार झाला, पातळ झाला की त्यामध्ये भाजलेले जे तीळ आहेत ते मी टाकून घेतलेले आहेत. पटपट मिक्स करायचं आहे सगळं. शेंगदाणे टाकून घेतलेले आहे आणि वेलची पूड सुद्धा मी ते टाकून घेतलेली आहे. आता हे सगळं छान मी पटपट मिक्स करून घेणार आहे. मिक्स करून झालं आहे. आता मी काय करणार आहे, गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद केला की हाताला तूप लावायचं आहे आणि त्याचे मी अर्ध्या सारणाचे तिळाचे लाडू मी बनवून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता छान असं लाडू आपला वळलेला आहे. आता उरलेल्या अर्ध सारण मी मिक्सरमधून जाडसर वाटून घेतलेला आहे आणि त्यामध्ये पुन्हा 1 चमचा मी तूप घातलेला आहे आणि पुन्हा त्याला मिक्सर फिरून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता छान असं आपलं सारण बारीक झालेलं आहे. फार बारीक नाही करायचं, ते पण थोडंसं जाडसर असं झालेलं आहे. कूट कसा असतो तसं. आता त्याचेही मी लाडू वळून घेणार आहे. अशा प्रकारे तिळकुटाचे सगळे लाडू मी वळून घेतलेले आहेत. एकाच सारणापासून अख्खे तिळगुळाचे आणि तिळकुटाचे आपण 2 प्रकारचे लाडू तयार केलेले आहेत. तुम्हा सर्वांना रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हीही तयार करा आणि तुम्हाला सर्वात जास्त कुठले लाडू आवडले तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.